तर मुलांनो, सिमिलॅरिटीचा हा एक हॉट क्वेश्चन आहे. ऑगस्ट 2022 ला 4 मार्कासाठी पडलेला आहे बोर्डाच्या परीक्षेला. 4 मार्क देऊन जातात. आपल्या पुस्तकात नाहीये. तर बघा, प्रूव्ह दॅट करायचे. 3ax असं फिगर दिले. 3ax इज इक्वल टू 2ac. त्यासाठी आपल्याला गिवन डाटा त्यांनी काय काय वाढलेलं आहे बघा. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. हा काय आहे? तो पॅरलेलोग्राम आहे. पॉइंट P इज अ मिड पॉइंट ऑफ द DC. DC चा तो मिड पॉइंट आहे पॉइंट P. आणि BP इंटरसेक्ट, हे जे BP जोडलेला आहे इंटरसेक्ट डायगोनल ऍट पॉइंट X. डायगोनल AC ला X मध्ये तो इंटरसेक्ट करतो. एवढाच गिवन डाटा दिलाय. आता इथं बघायचं काय प्रूव्ह दॅट करायचं आपल्याला. 3ax आणि 2ac. थोडक्यात आपण बघितलं तर असं पॅरलोग्रामचं ट्रॅपेझियमचं गणित आपल्याला आपल्या बुक मध्ये झालंय त्याच टाईपचं आहे. आता सिमिलरिटी म्हणल्यानंतर सिमिलर ट्रायंगल्स या ठिकाणी घ्यावे लागतात. तर बघा, आता ax कुठं आहे? इथं. आणि AC कुठं आहे? इथं. म्हणजे थोडक्यात आता आपल्याला ही साइड घ्यायची आहे ना, ही साइड घ्यायची. त्याच्यातून आता ही साइड तर त्याला इंटरसेक्ट करणारी ही घ्यावी लागणार आहे. आणि मग राहिलेले ट्रायंगल तयार होण्यासाठी काय राहिलं? AC आणि PC. म्हणजे थोडक्यात आता आपल्याला इथे एक डमरू टाईप असा फिगर दिसायला आपण जर गिरवलं तर आपल्याला कसं ओळखायचंय की आपल्याला हेच घ्यायचंय? तर दिलेल्यावरून आणि प्रूव्ह दॅट वरून. पॅरलोग्राम मोठा दिसतोय आपल्याला, पण आपल्याला घ्यायचे एवढेच 2 ट्रायंगल आहेत. आता गिरवलेले ट्रायंगल 2च आहेत. ते कोणते कोणते आहेत बघा. त्याचं नाव घेताना नीट घ्यायचं. ट्रायंगल AXB दिसला का? AXB अँड ट्रायंगल. दुसरा जर ट्रायंगल घेतला आपण, A पासून सुरुवात केली तर तुम्हाला सांगितलंय मी कुठून सुरुवात करावं लागेल? C पासून, कारण की असा झेड दिसतोय. झेड म्हणलं की CXP असं घ्यावं लागेल. CXP. ओके. ट्रायंगलचे नाव जर नीट नाही आले तर तुम्ही 2 तास जरी सोडवत बसलं तरी आपल्याला जे पाहिजे ते भेटत नाही. ट्रायंगलची करस्पॉन्डिंग नीट आली पाहिजे. AXB तर CXP. बरं, ह्याला बॉक्स केलं. पॅरलेलोग्राम म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं अपोजिट साइड्स आर पॅरलल, अपोजिट साइड्स आर इक्वल, असं या ठिकाणी आपल्याला कळालं पाहिजे. बघा, आता हे जर 2 ट्रायंगल घेतले त्यांना सिमिलर करूया आपण. ट्रायंगल त्याच्यामध्ये अँगल A ला कॉन्ग्रंट अँगल C असा झेड दिसतंय तुम्हाला, अँगल C. आणि अजून एक झेड तुम्हाला दिसतंय का? बघा, मला दिसतंय अँगल B ला अँगल P असा दिसतंय झेड. ही पॅरलल आहेत, काही हरकत नाही. अँगल B ला कॉन्ग्रंट अँगल P. ह्याला कारण काय? अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल, झेडच्या बगल्यातले अँगल अल्टरनेट अँगल. म्हणून 2 ट्रायंगल AXB सिमिलर ट्रायंगल CXP. सोपी आणि एकदम महत्वाची टेस्ट बाय A टेस्ट. A टेस्ट न ट्रायंगल सिमिलर झाले. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल आर इन द सेम प्रपोर्शन. X upon CX is equal to XB upon XP is equal to AB upon CP. ओके. आता आपल्याला AX आणि CX पाहिजेत, है ना, म्हणजे X वाला इथं पाहिजे. XB वालं आणि XP वाल्याचं काहीच देणं घेणं नाही, दिलेलं पण नाही. मग आपल्याला त्याला घ्यायची काही गरज नाही. चंदूच्या सासूने सासऱ्याला टोकले. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग ह्याला सोडून द्यायचं इथं. बघा, आणि मी हे का चूज केलं ABCP? तर P मिड पॉइंट दिला. काहीतरी गिवन डाटा दिलेला असतं ना, त्याच्यावरून आपल्याला चढायचं असते. मग AX अपॉन XC इज इक्वल टू AB अपॉन CP. म्हणून ह्याला काय करा, पहिल्यांदा इन्व्हर्टेंडो करायचा. इन्व्हर्टेंडो XC अपॉन AX इज इक्वल टू CP अपॉन AB. आताच नाही, पुढे कळते बघा. इन्व्हर्टेंडो असं का करायचं? परत तुम्हीच म्हणताल अरे हेच पाहिजे होतं. आता बघा, XC मध्ये जर AX ऍड केलं तर पूर्ण काय बनतंय? AC. AC का? तर हे बघा इथं दिसायला ना, AC आपल्याला पाहिजे. AX मध्ये CX ऍड करावं लागेल. ऍड करण्याच्या व्हॅल्यूला काय म्हणतात? कॉम्पोनेंडो.
एक्स प्लस एक्स, एक्स ला खाली घेतलं मुद्दाम, कारण की एक्स आपल्याला कट करायचा नाही पाहिजे, म्हणून इन्व्हर्टेंडो घेऊन त्याला खाली करायचं. आणि त्यानंतर बघा सीपी प्लस ए बी अपाऊन ए बी, याला म्हणायचं कॉम्पोनेंडो. मग एक्स आणि एक्स सी काय बनते पूर्ण एसी बरोबर एक्स. चला एवढं तर आलं, अर्ध जे पाहिजे ते नाव तर आले. आता मात्र इथं मात्र अवघड आहे, म्हणजे आलं नाही अजून. आता इथं सगळं कट करायचं, फक्त एवढंच पाहिजे. मग सीपी ला सीपीच राहू द्या, मान्य. हा, एबी ला काय करा, आता मला सांगा एबी ला इक्वल साइड कोणती आहे, पॅरलोग्राम आला बघा प्रॉपर्टी, काही ना काही येणारच असते तिथं. एबी ला इक्वल साइड कोणती इकडची सीडी, मग ह्या एबी च्या ठिकाणी आपण सीडी ठेवायचं, आणि खाली पण एबी च्या ठिकाणी आपण काय करूया सीडी ठेवूया. उलट तोंड करून कारण देऊ, एबी आणि सीडी इक्वल आहेत, आपण त्याच्यामध्ये तर सांगितलंच आहे, तो पॅरलेलोग्राम आहे, सांगितलंच आहे ना. मग बघा आता काय करायचं आपल्याला, AC अपॉन एक्स ऍज इट इज, ह्याला काही डवचायचं नाही. सीपी ला सीपी, आता सीडी जे आहे ना ते मोठा पार्ट आहे, आणि सीपी हा छोटा पार्ट आहे, अर्धा पार्ट आहे. म्हणजे मला सांगा सीडी मध्ये सीपी किती बसेल, 1 आणि 2 असे 2 भाग आहेत. मग सीपीच्या दुप्पट आहे सीडी, म्हणजे या ठिकाणी आपण सीडी ला काय करायचं 2CP ठेवायचं. बघा म्हणजे इथं मिड पॉइंट जे दिलं तर तेही कामाला आलं. आता इथं मिड पॉइंट पण कामाला, काही उद्देशानं दिलेलं असते ते कामाला येत असते तिथं. मग या ठिकाणी बघा आता बघा AC अपॉन एक्स ला ऍज इट इज एक. आता खाली पण आपल्याला काय करायचंय माहिती का, खाली पण आपण सीडीच आहे ना, सीडी ला आपण 2CP लिहू शकतो. मग इथं 2CP लिहायचं. आता मला सांगा वरचं 1CP आणि 2CP किती CP, 3CP अपॉन 2CP, CP CP गेट कॅन्सल, AC अपॉन एक्स इज इक्वल टू 3/2 झालं. तिरको तिरको करायचा, तिरको तिरको जर केलं तर 3 इंटू एक्स 3x इज इक्वल टू 2 इंटू AC 2AC. अरे हेच पाहिजे होतं बघा, तेच आलं. हेन्स पहिल्यांदा बेसिक गोष्टी घ्यायच्या ट्रायंगल घेऊन, आणि त्याच्यानंतर त्या सिस्टमॅटिक पॅरलोग्राम म्हणून अपोजिट साइड लिहायच्या, मिड पॉइंट वरून डबल लिहायचं, आणि मग जे पाहिजे ते बरोबर त्या ठिकाणी येत असते. असे साधे आणि सिंपल क्वेश्चन, ट्रिकी क्वेश्चन हॉट्स म्हणून एक्झामला पडतात. राईट डाऊन.